नमस्कार. तर मी तो म्हणजे मनुष्य हा नेहमी बोलतो, की मनुष्य जन्माला येतो तर काही घेऊन येत नाही आणि जातो तर काही घेऊन जात नाही. म्हणजे तर ती गोष्ट म्हणजे ती प्रॉपर्टीच्या किंवा संपत्तीच्या बाबतीत असेल, पण कर्माच्या बाबतीत ही गोष्ट नाहीये. मनुष्य जे पूर्वसंचित आहे, जे त्याने आधी भोगलंय आणि ते त्याला भोगायचंय, तो ह्या जन्मात तो घेऊन येतो. ह्या जन्मात तो जगतो, कर्म करतो आणि ह्या जन्मात जी बेरीज वजाबाकी होते त्याच्या कर्मांची, ती तो कॅरी फॉरवर्ड करतो. मग पुढच्या जन्मात त्याला ते भोगायला लागतं. त्याला प्रारब्ध आपण असं म्हणू शकतो. पण काय आहे की आता हे सगळं आपण ऐकतो, पण ते आपण कृतीत आणत नाही. तर प्रत्येकाने ते कृतीत आणणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने म्हणजे खूप चांगले कर्म करा. कारण ह्या प्रत्येक कर्माची ही नोंद देवाच्या घरी आहे. तर म्हणजे कुणाला दुखवेल, कुणाला वाईट वाटेल किंवा कुणाची लांडी, लबाडी, चोरी काहीही करू नका. प्रत्येकाने चांगले राहा आणि दुसऱ्यांचं चांगलं बघण्यात काय वाईट आहे? नाहीये ना वाईट. उलट तर त्यांचं चांगलं झालं तर त्याच्या मागून 2-3 दिवसांनी आपलं पण चांगलं होईल. 2-3 दिवसांनी म्हणजे खूप काळाने असं म्हणायचं. पण आपलं पण चांगलं होणार आहे. म्हणजे तर ते तो पुढे गेला तर जाऊ दे. त्याला आनंद भोगायचा होऊ दे. ते त्याचं प्रारब्ध आहे. त्याने ती कष्ट केलेली, मेहनत केलेली, तो फळ उपभोगतोय. ती फळांची गोडी तो चाखतोय. तुम्ही पण ती फळांची गोडी ते हे तर त्याचं सुख कधी उपभोगणार? ज्यावेळेला तुमच्या हातून ती चांगली कर्म होणार. त्या व्यक्तीने मागच्या जन्मी काहीतरी चांगलं कर्म केलेलं असणार. त्यामुळे तो ह्या जन्मी ते हे करतोय. तर आपल्याला मागे आपण काय केलंय माहित नाही. पण आता आपण जागृत झालो, आपल्याला बोध झालाय, आपल्याला समज आली, की आता जे करणार ते चांगलंच करणार. आपल्या हातून एकही वाईट कर्म घडता कामा नये. आता ज्या क्षणी आपल्याला समजेल, की हां, हे असं आहे जीवनाचं गणित, तर ते जीवनाचं गणित तुम्ही ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही सावध व्हा आणि चांगली कर्म करा. कारण आपण जाताना जे कॅरी म्हणजे जाताना जे इथली कर्माची बेरीज आणि वजाबाकी आहे, तीच पुढे घेऊन जाणार आहे. तर तुम्ही जर जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं करा. कुणाचंही वाईट बघू नका. म्हणजे कुणाचं वाईट केलं तर आपलं पण वाईट होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे जेवढं तुमच्याच्याने चांगलं होईल, जेवढं तुम्हाला दुसऱ्याला चांगलं बघता येईल, तर बघा. कारण पुढचा व्यक्ती हा शिक्षणाने गेलेला आहे, कष्टाने गेलेला आहे, मेहनतीने गेलेला आहे, त्याच्या पूर्वसंचताने गेलेला आहे. हे तुम्ही कायमचं लक्षात घ्या. तुम्हाला पण त्याप्रमाणे जर हे करायचंय, तर तो वेळ जो आहे, तो दुसरा असा कसा गेला पुढे, मग मी का मागे राहिलो, हा विचार करण्यापेक्षा तुम्ही पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय चांगलं करता येईल, ज्या क्षणी बोध झाला त्या क्षणी थांबा आणि चांगलं काम करा आणि त्या गोष्टींवर विचार करा, की आपल्याला आता कशी कर्म चांगली करता येईल. आपल्याला पण पुढे जे फॉरवर्ड होणार आहे, ते चांगलंच घेऊन जायचंय. वाईट आपल्याला घेऊन जायचं नाही आणि जे वाईट कर्म आपण जी केली नजरेतून, खाण्यातून किंवा ह्याच्यातून खाण्यातून म्हणजे एखादी गोष्ट आणली तर ती आपल्याला जास्त मिळावी, ही आपली लालसा किंवा नजरेतून म्हणजे हा कसा पुढे गेला, मी का मागे राहिलो. तर ते मागे का राहिलो तर त्याचा अभ्यास करा आणि त्याच्या तो अभ्यास करून आपल्याला काय पुढे जाता आलं, काय आपली स्वतःची प्रगती करता आली तर ती अवश्य करा आणि सगळेजण पुढे जा आणि चांगलं हे करा, हीच साधा आणि चांगली कर्म करा. हे बोलून मी इथेच थांबते. बाय.